दे, माझ्या शिवबा राजाला हिंदवी स्वराज्य घडवण्यासाठी बळ दे. आऊसाहेब, तुमच्या आणि आबासाहेबांच्या मनातील हे स्वराज्य आम्ही जगदंबेच्या आशीर्वादाने आणि आमच्या तलवारीच्या बळावर निर्माण करू. चाकरी करताय हे आम्ही कसं मान्य करावं राणाजी? मतलब राणाजी तिखट शौर्य, कुशाग्र बुद्धी आणि यशस्वी समशेरीचा अभिमान बाळगणारा आपल्यासारखा कर्तबगार राजपूत राजा आज मोगलांचा मांडलिक बनून राहतो, भगव्या ध्वजाचा उपमर्द करतो. तोच भगवा ध्वज सोडून आपण चांद तारा अभिमानानं फडकवू पाहता. मिर्जाजी, तुमच्या हमारी बंदगी कबूल कर, हम तुम्हें बख्श देंगे. कौन घेतो की काय? हा मुरारबाजी स्वराज्याचा जातीवंत मावळा आहे. जातीवंत मावळ्याची औलाद गर्दन कापली तरी वाकत नाही. स्वराज्याचा महायज्ञ चेतवलाय. मेलो तरी या भगव्या जरीपटक्यावर माझ्या देहाच्या समिधा उधळून जाईन मी. पण याच महायज्ञात कापरासारखा जळून जाशील तू. तुझा विचार कर. अरे, माझ्या सांडल्या रक्तातून पुन्हा हजारो मुरारबाजी इथं जन्म घेतील, पण तुझ्या मड्यावर कुत्र सुद्धा टांग वर करणार नाही. तर ये पुन्हा. हर हर महादेव, हर हर महादेव. इस शैतानी आफत को काबू कैसे करें? हमारे तीर कमान लाओ. अरे पळतोयस कुठं? अजून गाठ पडायची आहे तुझी स्वराज्याच्या मावळ्यांशी. अरे थांब. हर हर महादेव. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव. तो है, पर सूरते चांद को बदसूरत करने वाला एक दाग हमारी रूह को कतराता है. बस एक दक्कन को जीतने की ख्वाहिश अभी अधूरी है. खाविन के पाक दिल के मनसब बहुत जल्द कबूल हो जाएंगे. हुजूर, आज वो दक्खनी चूहा मुगलिया सल्तनत के पनाह में आ रहा है. अब दक्कन के सारे किले हमारी मुरादों की इंतहा में ढेर हो जाएंगे. आइए, आइए राजा जी. राम सिंह, किसे साथ लाए हो? आप हैं महाराजा शिवाजी राजे और ये हमारे पंच हजारी मनसबदार संभाजी राजे. दक्कन की बुलंद चट्टानों में इसकी तारीफ सुनना हमारी फितरत नहीं है. पूरे दक्कन में आज मुगलिया हुकूमत का सैलाब मंडरा रहा है. अब बचा ही क्या है इस जहांगीरदार सीवा के पास? स्वाभिमान. आज आमच्या पदरी 40,000ची फौज आहे. तुमच्या बादशहाला तहामध्ये 23 किल्ले दिले आहेत आम्ही. आणि अशा असंख्य किल्ल्यांवर राज्य करणाऱ्याला जहागीरदार नाही, राजे म्हणतात. आइए, आइए राजा जी. आइए, आइए राजा जी. राम सिंह. राम सिंह, ये कौन खड़ा है हमसे आगे? आप है महाराजा जसवंत सिंह. जसवंत सिंह,
ज्याला कैकचा कुत्र्यासारखा ताणून मारला आमच्या मावळ्यांनी, त्या जसवंत सिंहाची अवकात ती काय, आणि आम्ही त्याच्या मागे. वजीर आलम, लगता है शिवा की त्योरियां चढ़ गई है, उसे खिल्लत इनायत की जाए. बादशाही मेहरबानीचे तुकडे चघळणारी आमची जात नव्हे. या असल्या खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज बहाल करतो. दक्षिणेत आमची कृपा व्हावी म्हणून आदिलशाह, कुतुबशाह यासारखे पाचशाह विनवण्या करतात. इंग्रज, फिरंगी, पाईक यांना पुरून उरेल एवढा बलाढ्य आरमार आहे आमचं. या तुमच्या मोगल फौजानं जे साधलं नाही ते करून दाखवलंय आम्ही. लेकिन शिवा, अभी आप हमारी दया के मोहताज बन चुके हो. अपना स्वराज्य बचाने के लिए हमारे सामने घुटनों पर रेंग के आना पड़ेगा तुम्हें. काय मिटवणार आमच्या स्वराज्याला? मराठी शाहीचे मानकरी म्हणजे मार खाऊन मुघल सरदार वाटले की काय? आज आम्ही तुझ्या समोर, तुझ्याच दरबारात निहत्ते आणि ताठ मानेने उभे आहोत. आम्ही आमचं राज्य आमच्या मनगटाच्या बळावर आणि भवानी समशेरीच्या जीवावर उभा केलाय. तुझ्यासारखे बापा भावांचे मुडदे पाडून आम्ही तख्तावर बसलेलो नाही. खामोश, खामोश शिवाजी. अरे जा, दख्खनचे शेर आहोत आम्ही. तुमच्यासारखे लांडगे चळा कापतात आमच्या पुढे. ज्या खानाला घाबरून तुझा बादशाह दक्षिणेतून पळून आला, त्या अफजल खानाला उभा फाडलाय आम्ही. उंबरखिंडीत तुमच्या कारतलब खानावर मात करून त्याला अनवाणी पायाने हाकलवलंय आम्ही. तुमच्या बादशहाच्या मामांची 3 बोटं छाटून खऱ्या अर्थानं त्याला शास्त केलंय आम्ही मराठ्यांनी. कित्येक वर्ष आमच्या महाराष्ट्राला जाळून लुटून तुम्ही खूबसूरत बनवलेल्या सुरतेची वसुली करून तिला बदसुरत केलंय आम्ही. अरे तुझ्या तख्तावर बसलायस ना, ते तख्त अजात शत्रू पृथ्वीराज चौहानांचं आहे. आणि एक ना एक दिवस तेही तुझ्या छाताडावर पाय ठेवून आम्ही मराठे जिंकून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. राजाची खामोश. बादशाच्या दरबारात उभे आहोत म्हणून अपमान सहन करू असं कोणीही समजू नका. एक वेळ स्वाभिमानाची मौत पत्करू आम्ही, पण अपमान नाही. बादशाची ही खिल्लत आम्हास मंजूर नाही.
सर, आम्ही आपणास बोल लावला म्हणून आपण आणि आपल्या 6 मर्दानी नेसरीच्या खिंडीत केलेलं वेडेपणाचं धाडस काळाच्या पटलावर येणाऱ्या भविष्य काळातही आपलं कौतुक करत राहील। माझ्या सवंगड्यानं, माझ्या भावांनो, आपणास मायभूमीने कडेवर उचलून घेतले आणि आम्हाला मात्र सिंहासनावर बसवते। सम्राट होत आहोत आम्ही। न्यायाचं, नीतीचं, धर्माचं, सद्भावनेचं आणि रयतेच्या संरक्षणाचं राज्य करण्यास वचनबद्ध आहोत। आमच्या राज्यात जाती धर्माला थारा नाही। आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही। आम्ही आजपासून शिवछत्रपती होत आहोत। या स्वराज्याच्या कार्यास कुलदैवत शिखर शिंगणापूर महादेव आणि आई तुळजापूर भवानीचा आशीर्वाद असावा। जगदंब जगदंब।